पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। 12वा अध्याय। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। द्वादशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते। विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। तरी कवना ते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी। जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसी तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्निहाळे। सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी। हृदयाकाश पल्लकी परी देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मन पवनाची खेळणी। आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी 17 स्तन्य देसी अनाहताचा हल्लरोगासी। समाधी बोधे निजविसी बुझावुनी मनोनी साधका तू माऊली। पिके सारस्वत तुझी पाऊली या कारणी मी सावली नसंडी तुझी। अहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी। तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय। मनोनी आंबे श्रीमंते निज जन कल्पलते। अज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू। भावार्थाचे गिरीवरून निफजवी माये साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या क्षोणी। विवेकवल्लीची लावणी होदे सैंघ संवाद फळ निधाने प्रमेयांची उद्याने। लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरकुटे मोडी वाग्वाद वाटे। कुतर्कांची दुष्टे सावजे फेडी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करीवो सरते। राणीवे बैसवी श्रुते श्रवणाची ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। घेणे देणे सुखाची वरी होदे या जगा तू आपुलेने स्नेह पल्लवे माते पांघरविशील सदैवे। तरी आताची हे आघवे निर्मीन माये ये विनावनीसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी। म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु ते तजीजी महाप्रसादो। मनोनी साव्या झाला आनंदो आता निरूपिन प्रबंधो अवधान दिजे। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्ता स्वां पर्युपासते। ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। तरी सकळ विराधिराजो जो सोमवंशी विजय ध्वजो। तो बोलता झाला आत्मजो पांडू नृपाचा। कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले। तव नवल म्हणून बिहाले चित्त माझे आणि ये कृष्णमूर्तीची सवे। या लागे सोय धरिली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते। तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत। भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे या दोन्ही जी वाटा। तू ते पावावया वैकुंठा व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगिजेथ। पैजे वाणी शातुका तेची वेगळी आवाला एका। म्हणून एक देशीय व्यापका सरिसा पाडू अमृताच्या सागरी। जे लाभे सामर्थ्याची तोरी तेची दे अमृत लहरी चुळी घेतल्या। हे तीर माझ्या चित्ती प्रतिती आथी जी निवृत्ती। परिपुसने योगपती ते याची लागे। देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक।
हे साचचिकी कौतिक हे जाणावया तरी तुझ लागे कर्म तुची जयाचे परम भक्तीसी मनोधर्म विकोणी घातला इत्यादी सर्वापरी जे भक्त तुते श्रीहरी बांधोन या जिव्हारी उपासिती आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरी येसी जे कानडे काही सयाही सांगडे नव्हे जे वस्तू ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश रहित स्वहम भावे उपासित ज्ञानी ये जे तयाने जे भक्ता ये रे रामाजे अनंता कवने योगो तत्वता जाणितला सांगा या किरीटीच्या बोला तो जगदबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जानसी करू श्री भगवान वाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः तरी अस्तु गिरीचिया उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती का वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडुसुता तैसी निचनु नवी भजता श्रद्धा दिसे परी टाकली आई सागरू जैसा मागील ही आवा निवारो ते गंगेची आई सापडी भरू प्रेम भावा तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझे सुनिचित्त जे रात्री दिवस न म्हणत उपासिते या परी जे भक्त आपण प्रेमज देत तेची मी योगयुक्त परम मानी ये त्वक्षरम निर्देश मव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थमचलम ध्रुवम आणि येरते हे पांडवा जे आरूढोनी सोहम भावा झोंबती निर्वायाक्षरासी मनाची नखी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न रेगे इंद्रिया किर जोगे काय होईल परिधाना ही कुवाडे म्हणून एके ठाई न संपडे व्यक्ती सीमा जीवडे कवने ही नोये जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी आसने जे पावनी चिंतवने हिमपुटी झाले जे होईना नोहे जे नाही ना आहे ऐसे म्हणून उपाय उपजतीची नाम जे चळे ना ढळे सरे ना मैळे ते आपुलेनीची बळे अंगविले जिहिम सन्नियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः पै वैराग्य महापावके जाळोनी विषयांची कटके अधपली तवके इंद्रिये धरिली मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उफराटी इंद्रिये कोंडिले कपाटी हृदयाची अपानींची कवाडा लावून आसन मुद्रा सुहाडा मूळ बंधाचा हुडा पन्नासिला आशेचे लाग तोडिले अधैर्याचे कडे झाडिले निद्रेचे शोधिले काळवखे वज्राग्नीची आज्वाळी करोनी सप्तधातूंची होळी व्याधींच्या सिसाळी पुजली यंत्रे मग कुंडलिनीचा टिंबा आधारी केला उभा तया चोजवले प्रभा निमथावरी नवद्वारांची चौचकी बाणोने संयंतीची अडवंकी उघडली खिडकी ककारांतीची प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारोनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी चंद्र सूर्या बुझावणी करोनी अनाहताची सुडावणी 17वेचे पाणी जिंकिले वेगे मग मध्यमा मध्य विवरे तेने कोरिवे दादरे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्रीचे वरी मकारांत सोपान ते सांडोन या गगन राखे सुनिया गगन भरले ब्रह्मी ऐसे न जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी अंगविताती निरवधी योग दुर्गे आपुलिया साठोवाटे शून्य घेती उठाउठी तेही मातेची किरीटी पावती गा वाचोन योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भीरवाप्यते जिहि सकळ भूतांची आहिते निरालंबी अव्यक्ती पसरली आसक्ती भक्ती विन तया महेंद्रादिपदे करिताती वाटवधे आणि वृद्धी सिद्धीची अंगे काम क्रोधाचे विलग उठावते अनेक आणि शून्यशी अंग झुंजवावे की तहाने तहानचे प्यावे भुकेलिया भुकची खावी अहोरात्र वावी मवावा वारा
उन्निंद्रियाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे झाडाशी साजणे चावळा वेगा शीत वेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीचे आसावे घरांतो किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशो नीच नवा भ्राता रे विन करावा तो हा योग येत स्वामीचे काज ना बापिके व्याज परिमरणेशी झुंज नित्य नवे ऐसे मृत्यू हुनी तिख का घोटे कडत विख डोंगर गिळता मुख न फाटे काही म्हणून योगाची आवाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागा आला पाहे पालवहाचे चणे जै बोचरिया पडते खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून समुद्र बाहे तरणे आथिकेही का गगना माझी पायी खोली जतो असे वळघली आरणाचे थाटे अंगी न लगता काटे सूर्याची पावटी का होय गा या लागे पांगुळा हेवा नव्हे वायुसी पांडवा तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती ऐसा हि जरे दिवसा बांधोन या आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणून येरते पार्था नेनतीची हे व्यथा जे का भक्तिपंथा ओटंगले ये तू सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते कर्मेंद्रिये सुखे करिती कर्मे अशिखे जे का वर्ण विशेखे भागाली विधी ते पाळित निषेधाते गाळित मज देऊनी जाळित कर्म फळे यया परिपाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचो निधाव अनवती नाही ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले जे आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्यजले कुळे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयाचे काही एक सांगे जे सर्व मी करी तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसां किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोय राखे तुला पा देवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नो कोणिया घेतला पटा एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोराग्न मागे ऐसे ते माझे कलत्र हे जाणिजे कायसे निहिनल जे तयाचे निमी जन्म मृत्यूची लाठी धळंबती या सृष्टी ते देखून या पोटी ऐसे झाले भवसिंधूचे नी माझे कवनाशी धाकून उपजे येथ जरी की माझे बिहिती हन म्हणून गा पांडवा मूर्तींचा मेळावा करून त्यांची आगावा धावतू आलो नामाची सहस्रवरी नावा यावधारे सजोन या संसारी तारू झालो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरी यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आणले तटी सायुज्याची परिभक्ताचे निनावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीचे राणी योग्य केले म्हणून का भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्धरता अथि मी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिधली आपुली चित्तवृत्ती तेव्हाची मज सुती त्यांची नाटी या कारणे का भक्त राया हा मंत्र तू धनंजया शिकी जय जय या मार्गा भजिजे मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अगामानस एक माझ्या स्वरूपी संवृत्तिक करो निघाली निष्टंक बुद्धी निश्चयेसी ये दोन्ही सरिसी मज माझी प्रेमेसी रिगालो तरी पावसी माते तुगा जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबा सवे प्रकाशो जाय उचलल्या प्राणा सरिषी इंद्रिये ही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पासी अहंकारो ये मनोनी माझ्या स्वरूपी मन बुद्धी ये निक्षेपी ये तुलेनी सर्वव्यापी मीची होसी यया बोला काही अनारिसे नाही आपुलिया न पाही वाहतो असेगा अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो
मामिच्छाप्तुं धनंजय अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शक्षी देवो तरी गायसे करी यया आठा प्रहरा माझा रे मोटके निमिष भरी दे तुझाय मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल जैसे शरद कालो रिगे आणि सरिता ओटू लागे तैसे चित्त काढले वेगे प्रपंचोनी मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत आवसे नाहीचे होय तैसे भोगांतोनी निघता चित्त मज माझे रिघता हळूहळू पंडू सुता मीची होईल अगाभ्यास युगो म्हणजे निजे तो हा एको एको जाणिजे येणे काही न निपजे ऐसे नाही पैयाबासे बळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की विषकी विषयारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी ब्रह्म झोकडे अभ्यासी केले म्हणून या भाषेचे काही सर्वता दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि का अभ्यासाहि लागे कसो नाही तुझी अंगी तरी आहाशी जया भंगी तैसाचे अस इंद्रियेन कोंडी भोगातेन तोडी अभिमानून संडे स्वजातीचा कुळधर्मो चाळे विधी निषेध पाळी मग सुखे तुझ सरळे दिधली आहे परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय तो मी करीतो आहे ऐसे न म्हण करणे का न करणे या घवे तोची जाणे विश्व चळत असे जेणे परमात्मेनी कुण्या पुर्याचे काही उरोने दे आपल्या ठाई स्वजाती करुणी घेई जीवित्वा पुले माळिये जेवते नेले तेवते निवांतची गेले तया पाणी ऐसे केले हुआ वेगा एरवी तरी सुबटा उजुका उहाटा रथू काही खटपटा करीतो असे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझीने घेमती अखंड चित्तवृत्ती आठवी माते आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे निवांतची अर्पिजे माझ्या ठाई ऐसिया मत भावना तनु त्यागे अर्जुना तू सायुज्य सदना माझी आयेसी अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज तरी गातो भज पंडुकुमरा बुद्धीची पाठी पोटी कर्मादी का शेवटी माते बांधणे किरीटी दुवाड जरी तरी हेही असो सांडी माझा तिसो परिसंयती शिवसो बुद्धी तुझी आणि जेने जेने वेळे घडती कर्मे सकळे तयांची ती फळे त्यज तू जाय वृक्ष का वेली लोटती फळे आले तैसे सांडी निपजली कर्मे सिद्धे परिमाते परम करुणी का मज उद्देशे करावे हे काही नको आगवे जाऊ दे शून्य खडकी जैसे वर्षले कागी माझे पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे अगात्मजेच्या विषयी जीव जैसा निरभिलाषे तैसा कर्मी अशेषी निष्कामो होई वन्हीची ज्वाळा जैसी वाया जाया काशे क्रिया जिरोदे तैसी शून्या माझे अर्जुना हा फल त्यागो आवडे की रस लगो परियोगा माझ योगो धुरेचा हा येणे फल त्यागे सांडे ते कर्मन विरुढे एकेची वेळे वेळ झाडे वांझे जैसे तैसे येणेची शरीरे शरीरायने सरे किंबहुना झारे चिरापडे पयाभ्यासाची पावटी ठाकीजे ज्ञान किरीटी ज्ञाने जे भेटी ध्यानाची मग ध्यानाशी खेव देती आघवेची भाव तेव्हा कर्म जात सर्व दुरे ठाके कर्म जेथ दुरावे तेथ फल त्यागो संभवे त्यागास्तवांगवे शांती सगळी म्हणून यावया शांती हाची अनुक्रमो सुभद्रापती म्हणून अभ्यासोची प्रस्तुती करणे येथ श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्म फल त्यागस त्यागात शांतिरनंतरम अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञानापासोनी ध्यान विशेषिजे मग कर्म फल त्यागो तो ध्यानापासोनी चांगो त्यागाहुनी भोगो शांती सुखाचा ऐसिया या वाटा हिची पेनी सुभटा शांतीचा माझी वटा ठाकिला जेने अद्वेष्टा सर्वभूतानां
मैत्र करुण एव च निर्ममो निरहंकारस समदुःख सुख क्षमी जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते नेनीची काही आप परुणा हे चैतन्या जैसा उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे हे काहीची नेनिजे वसुधा जेवी का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न म्हणेचे कृपाळू प्राणो पैगा गायीचे तृषाहरू का व्याघ्राविषो होणे मारू ऐसे नेनीची का करू तोय जैसे तैसी आघव्याची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण चिजो आणि मी तू हे भाषणेने माझे काहीच न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया तेवीची क्षमे लागे पृथ्वीसी पवाडू अंगी संतोषा उत्संगी दिधले घर संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोबुद्धीर यो मद्भक्त समे प्रिय वार्षे वीन सागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरुपचारी संतोषी जो वाहुनी आपुली आन धरी जो अंतकरण निश्चया साचपन जयाचेनी जीव परमात्मा दोन्ही बैसले ऐक्यासनी जयाची हृदय भुवनी विराजते ऐसा योग समृद्धी होऊन जो निर्वधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई अंतो बाहेरी योगो निर्वाळल्या ही चांगो तरी माझा अनुरागो सप्रेम जया अर्जुना गातो भक्तो तोची योगी तोची मुक्तो तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये हे ना तो आवडे मज जीवाचे निपाडे हेही येत थोकडे रूप करणे तरी पर्यंतयाची कहाणी हे भुलीची भारणी येतव न बोलणी परी बोलवी श्रद्धा मनोनिका आम्हा वेगा आली उपमा ये रवी काय प्रेमा अनुवादू असे आता सो हे किरीटी पै प्रियाची या गोष्टी दुना थाव उठी आवडी गा तया ही वरी विपाये प्रेमळू संवादिया होये ते गोडीसी आहे कांटाळे मग मनोनिगा पांडुसुता तूची प्रिय आणि तूची श्रोता वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भले या सुखा मिनलो ऐसे म्हणत खेवी डोलो लागला देवो मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घाली यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस्स च मे प्रियः तरे सिंधूचे निमाजे जळचरा भयनुपजे आणि जळचरेनु बगीजे समुद्रो जैसा तेवी उन्मत्ते जगे जयाशी खंती न लगे आणि जयाचे न्यांगे नशिने लोको किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा अनुबगे जीवा जीवपणे जो जगाची देह झाले मनोनी प्रिया प्रिय गेली हर्षामर्ष ठेले तुझे न विन ऐसा द्वंद्व निर्मुक्तू वयोद्युदेगरहितू याही वरी भक्तो माझ्या ठाये तरी तयाचा गामज मोह काय सांगो तो पढियावो हे असो जीवे जीवो माझे नेतो जो निजानंदे धाला परिणामो आयुष्याला पूर्ण ते जहाला वल्लभोजो अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय जयाची आठाये पांडवा अपेक्षे नाही रे गावा सुखासी चढावा जयाचे असने मोक्ष देवोने उदार काशी होय किर परिवेचने लागे शरीर तिये गावी हिमवंतो दोष खाये परिजीविताची हानी होये तैसे शुचित्व नो हे सज्जनाचे शुचित्वे शुची गंगा होये आणि पापताप ही जाये परी तेथा आहे बुडणे एक खोलिये पारुने निजे तरी भक्ती न बुडिजे रोकडाची लाहिजे नम्रता मोक्षु संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे मनोन्या सोजो ऐसा शुचित्वे तीर्था कुवासा जेने उल्लंघविले दिशा मनोमळ अंतो बाहेरे चोखाळो सूर्य तैसा निर्मळो आणि तत्वार्थींचा पायाळो देखना जो व्यापकाने उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार विथे फिटला जो निराशे विनटला व्याधातून सुटला व्यहंगो जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न देखे नेनिजे गतायुष्ये लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागी दया कृती नाही अंगी जो निरिंधनागे विझोनी जाय
तैसा उपशमुची बागा जयासी आला पैगा जो मोक्षाची अंगा लिहिलासे अर्जुना हा ठाववरी जो सोमभाव सरोवरी तो द्वैताचा पैरतिरी निगो सरला की भक्ती सुखा लागे आपण पेची दोही भागी वाटोनी अंगी सेवकई बाणी एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजत या दावी योगी आजो तयाचे आम्हा व्यसन अमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे तै तया लागे मज रूपायने तयाचे निमज इथसने तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पडिये यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीची न देखे म्हणून भोग विषेखे हरिखे जेना म्हणो आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजची गेला म्हणून द्वेष विठेला जया पुरुषा पया फुले जे साचे ते कल्पांती नवचे हे जाणोनी गताचे न शोची जो आणि जया परवते काही नाही ते आपण पेच्या आपल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षी ना ओ कटे का गोमटे हे काहीची तयानुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी ऐसा बोधूची केवळू जो होऊनी असे निष्कळू त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पर्यंते सोयरे नाही गासा चोकारे तुझी आन समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्रा दोहे सरिसा पाडू का घरीची उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपो जैसा जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावले वृक्षुदे जैसा ना तरी क्षुदंडू पाळी तया गोडू गाळी तया कडू नोहेची जेवी अरे मित्री तैसा अर्जुना जया भाऊ ऐसा माना अपमानी सरिसा होतो जाय तिही ऋतू समान जैसे का गगन तैसे एकची मान शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्तु जो माधुरी चंद्रिका सरिसी रायारंका तैसा जो सकळिका भूता समूह आघविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती जो सबाह्य संगू सांडोनिया लागू एकाकी असे अंगू अंगी सुनी तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा जो निंदे ते निघे स्तुती न श्लाघे आकाशान लगेले पूजैसा तैसे निंदे आणि स्तुती मानो करुणे के पांती विचरे प्राणवृत्ती जनीवनी साचल टिके दोन्ही बोलोनी न बोले जाहला मौनी जे भोगिता उन्मनी आरायना जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे पाऊसे विनन सुखे समुद्र जैसा आणि वायुसे के ठाई बिढार जैसे नाही तैसा न धरी चकेही आश्रयो जो आघव्याची आकाश स्थिती जेवी वायुसी नित्य वस्ती तेवी जगची विश्रांती स्थान जया हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जहाला मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी उत्तमासी मस्तक खाल विजय हे काय कौतुक परिमानू करीती तिन्ही लोक पायवनिया तरी श्रद्धा वस्तुसी आदरू करिता जाणिजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिव परी हे असो आता महेशा ते वानिता आत्मस्तुती होता संचारू असे या लागी हे नोहे मनितले रमान आहे अर्जुना मी वाहे श्री तयाते जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाते रिगाला भक्तिपंथी जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळवटू घे म्हणून गा नमस्कारू तयाते आम्ही माथा मुकुट करू तयाची टाच धरू हृदय आम्ही तयाची गुणांची लेणी लेवू आपुले वाणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू
तो पहावा हे डोहळे म्हणून या चक्षुषी मज डोळे हातीचे निलिळा कमळे पूजोतया ते दोवरे दोन्ही भुजालो घेऊनी अलिंगावया लागुनी तयाचे अंग तया संगाचे निसुरवाडे मज विदेहा देह धरणी घडे किंबहुना आवडे निरूपमू तेने श्याम्हा मैत्र एत कायसे विचित्र परितयाचे चरित्र ऐकती जे तेही प्राणा परवते आवडती हे निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्ती योगो समस्त योग रूप प्रीती करे कामने शिरसा धरे एवढी थोरी जया स्थिती हेतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तिव मे प्रियाः हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः चैते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतिती गम्य ऐको निजे ऐसीची श्रद्धेचे निआदरे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिते परिनिरूपिले जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परिमाते परम करुणी ये अर्थी प्रेम धरुणी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै पार्था गा जगे तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागे अखंड मज ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन ते वाचो ज्ञान गोमटे नाही तयाचे आम्हा व्यसन तो आमुचे निधी निधान किंबहुना समाधान तो मिळे तै पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानो परमदेवता आपुले आम्ही ऐसे निज जनानंदे तेने जगदादि कंदे बोलिले मुकुंदे संजयो म्हणे राया जो निर्मळो निष्कल लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरण्यो जो धर्म कीर्ती धवळू अगाध दातृत्वे सरळू अतुल बळे प्रबळू बळीबंधनू जो पै सुर सहाय शिळू लोक लालन लिळू प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा जो भक्त जनवत्सलू प्रेमळ जन प्रांजळू सत्य सेतू सरळू कलानिधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगे दैवाचा ऐकतो असे आता ययावरे निरूपिती परी संजयो म्हणे अवधारे धृतराष्ट्राते ते चिरसाळ कथा मराठिया प्रतिपथा आणि जेलाता अवधारी जो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावेती आम्ही हे पढविलोजी स्वामी निवृत्ती देवी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 13वा अध्याय काढा ओम श्री परमात्मने नमः ओम श्री परमात्मने नमः अथ त्रयोदशोऽध्यायः त्रयोदशायः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे पुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवनपुत्र हनुमान की जय सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय सब संतन की जय।